तर आज आपण बघणार आहोत चरक चिकित्सा स्थान 9वा अध्याय उन्माद. उन्मादमध्ये जर मॉडर्नमध्ये रिलेट करायला गेलं तर इल्युजन, डिल्युजन किंवा हॅल्युसिनेशन हे झालं त्याचं मॉडर्न कोरिलेशन. त्यानंतर आयुर्वेदानुसार उन्माद म्हणजे काय, तर या जे 9 फॅक्टर्स सांगितलेले आहेत या 9 फॅक्टर्समध्ये काही गडबडी झाली किंवा याचा विभ्रम झाला किंवा मग भ्रम झाला या 9 गोष्टींचा, तर उन्माद हा डिसीज होतो. मग 9 फॅक्टर्स कोणते, तर बुद्धी, मन, बुद्धी, संज्ञा, ज्ञान, स्मृती, भक्ती, शील, चेष्टा, आचार. हे जे 9 फॅक्टर्स आहे या 9 फॅक्टर्सचा जर विभ्रम झाला किंवा या 9 फॅक्टर्सचा भ्रम झाला तर उन्माद हा डिसीज डेव्हलप होतो. याचे मॉडर्न नेम सांगितलेले आहेत, जसं मन म्हणजे माइंड, बुद्धी इंटेलिजन्स किंवा IQ, संज्ञा म्हणजे सेन्स, ज्ञान नॉलेज, स्मृती मेमरी, भक्ती म्हणजे फेथ किंवा डिवोशन, शील म्हणजे मॉडेस्टी किंवा हंबलनेस, चेष्टा म्हणजे एफर्ट्स, आचार म्हणजे मॉरल कंडक्ट किंवा बिहेवियर. तर या 9 फॅक्टर्सचा जर विभ्रम झाला तर उन्माद हा डिसीज डेव्हलप होतो. नंतर या 9 फॅक्टर्सला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे इथे, MBBS SSC AG. याच्यात या 9 फॅक्टर्स मधला सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर मन असल्यामुळे आपण त्याला नेहमी प्रायोरिटी द्यायची. जर उन्मादमध्ये सगळ्यात मेन फॅक्टर कोणताही विचारला तर मन हा सगळ्यात मेन फॅक्टर आहे ज्याच्या विभ्रमामुळे उन्माद हा डिसीज होतो. M म्हणजे मन, B म्हणजे बुद्धी, B भक्ती, S पासून शील, S संज्ञा, S स्मृती, C पासून चेष्टा, A पासून आचार आणि G पासून ज्ञान. हे झाले असे 9 फॅक्टर्स MBBS SSC AG. त्यानंतर उन्मादाचा संदर्भ म्हणजे याचा रेफरन्स कुठे कुठे सापडतो, तर चरक चिकित्सा म्हणजे चरक संहितेचा निदान स्थानात 7वा अध्याय म्हणजे उन्मादचा दिलेला आहे. त्यानंतर चरक चिकित्सा स्थान 9व्या अध्याय, सुश्रुत उत्तर तंत्र स्थान नाही, स्थान वाग्भट संहितेत असते आणि सुश्रुत संहितेमध्ये तंत्र असते. तर सुश्रुत उत्तर तंत्र 62 वाला चॅप्टर आणि वाग्भट उत्तर स्थान 6वा चॅप्टर, या सगळ्यांमध्ये उन्माद याचा संदर्भ म्हणजे रेफरन्स भेटतो. त्यानंतर आपण पाहू उन्मादची व्याख्या. तर वेगवेगळ्या आचार्यांनुसार इथे दिलेली आहे. चरक आचार्यांनी चरक संहितेच्या निदान स्थानात 7व्या अध्यायात 5व्या श्लोकमध्ये उन्मादची व्याख्या दिला आहे. मनो बुद्धी संज्ञा ज्ञान स्मृती भक्ती शील चेष्टा आचार विभ्रमम विघात. म्हणजे जे आपण हे 9 फॅक्टर्स लर्न केले होते तेच इथे दिलेले आहेत. मनो बुद्धी संज्ञा ज्ञान स्मृती भक्ती शील चेष्टा आचार विभ्रम, या सगळ्या 9 फॅक्टर्सचं विभ्रम होणे म्हणजे उन्माद. नंतर सुश्रुत आचार्यांनी सुश्रुतच्या उत्तर तंत्रमध्ये 62 चॅप्टरमध्ये 5वा श्लोक मध्ये उन्मादाची व्याख्या सांगितलेली आहे. अप्रवृद्ध तरुणो मदसंज्ञा. मग याचाच अर्थ की जी उन्मादची इनिशियल स्टेज आहे त्याला मद असे म्हणतात. त्यानंतर वाग्भट आचार्यांनी उन्मादची व्याख्या सांगताना सांगितलेलं आहे, उन्मादो नाम दोषैहि उन्मार्गगैहि मदैहि समुद्भ्रमम बुद्धी स्मृती नाम उन्माद. म्हणजेच की उन्मादामध्ये जेव्हा दोषांचा उन्मार्गगमन होते तेव्हा त्याला मद असे म्हणतात आणि हे उन्मार्गगमन झालेले जे दोष आहेत हे बुद्धी आणि स्मृती यांचा जेव्हा भ्रम करतात तेव्हा यांना उन्माद असे म्हणतात. म्हणजे जी इनिशियल स्टेज आहे जिथे दोषांचा उन्मार्गगमन होत आहे फक्त त्याला मद म्हणतात, आणि जेव्हा हे जे उन्मार्गगमन झालेले दोष आहेत हे जेव्हा बुद्धी आणि स्मृतीला भ्रम करतात, त्यांना डिस्ट्रॉय करतात, तेव्हा त्याला उन्माद असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू उन्मादाचे हेतू. उन्मादाचे हेतू चरकाचार्यांनी चरक चिकित्सा स्थान 9व्या अध्याय 4थ्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे. तर हेतूंना आपण 4 पार्टमध्ये डिवाइड करू, आहार, विहार, आचार आणि दैव. कोणते 4? आहार, विहार, आचार आणि दैव. तर आहार, कसल्या प्रकारचा आहार घेतल्याने उन्माद होतो, तर विरुद्ध आहार, दुष्ट आहार आणि असूची भोजनाने, म्हणजे अनहायजेनिक फूड, विरुद्ध दुष्ट आणि असूची भोजन खाल्ल्याने उन्माद होतो. त्यानंतर विहार, विहारमध्ये 2 प्रकारचे विहार आहेत, शारीरिक विहार आणि मानसिक विहार. शारीरिक विहारमध्ये येते विषमाष्ट चेष्टा,
म्हणजे कोणती पण असे विषम कार्य करणे. त्यानंतर मानसिक विहारामध्ये सांगितलेलं आहे भय, हर्ष आणि मनोअभिघात. त्यानंतर तिसरा होता आपला आचार. आचार म्हणजे काय? प्रदर्शन देव गुरु द्विजानाम, म्हणजे देव, गुरु आणि द्विजा म्हणजे वैद्य. तर देव, गुरु आणि वैद्य यांचा निरादर करणे, यांना डिसरिस्पेक्ट करणे, या गोष्टींनी पण उन्माद होतो. त्यानंतर आज चौथा पॉईंट होता आपला दैव. तर त्याच्यात आहे पूज्य पूजा व्यतिक्रमात, म्हणजे नास्तिकता ठेवणे किंवा पूजा वगैरे मध्ये न मानणे, पूजा न करणे, या गोष्टींमुळे पण उन्माद होते. तर हेतू आपले 4 कोणकोणते आहेत? आहार, विहार, आचार, दैव. आणि विहारामध्ये 2 शारीरिक विहार आणि मानसिक विहार. आहारमध्ये आहे विरुद्ध, दुष्ट आणि असूची भोजन. शारीरिक विहारमध्ये विषमाष्ट चेष्टा. मानसिक विहारमध्ये भय, हर्ष, मनोअभिघात. आचारमध्ये आहे देव, गुरु आणि द्विजन म्हणजे वैद्यांचा प्रदर्शन म्हणजे डिसरिस्पेक्ट करणे, आणि पूज्य पूजा व्यतिक्रमात हे दैवमध्ये येते. त्यानंतर आपण पाहू संप्राप्ती. तर उन्मादाची संप्राप्ती चरकाचार्यांनी चरक चिकित्सा स्थान 9व्या अध्याय 5व्या श्लोकमध्ये सांगितलेली आहे. तर उन्माद जे हे आहे हे कधीच चांगल्या व्यक्तीमध्ये होत नाही. हे अल्पसत्व पुरुष म्हणजे जे आपले मनाचे 3 गुण आहेत, सत्व, रज, तम, तर ज्या व्यक्तींमध्ये सत्व कमी असतो त्याच व्यक्तींमध्ये उन्माद हा डिसीज होतो. जे अल्पसत्व व्यक्ती आहे, अल्पसत्व पुरुष, त्यांच्यामध्ये जेव्हा दोषांचा उन्मार्ग गमन होते तेव्हा ते दोष बुद्धिस्थ हृदय, आपल्या 2 हृदय असतात, एक हार्ट आणि एक ब्रेन आयुर्वेदाच्या नुसार. तर जे बुद्धिस्थ हृदय आहे म्हणजे ब्रेन, तिथे जातात, म्हणजेच कुठे? मनोवह स्रोतसात जातात. तिथे जाऊन रजोत्तमावृत सत्व होते, म्हणजे रज आणि तम हे सत्वावर आवृत होतात, म्हणजे सत्वापेक्षा जास्त होते आणि सत्व कमी होते, तेव्हा उन्माद हा डिसीज होते. म्हणजेच जेव्हा अल्पसत्व पुरुषांमध्ये दोषाचा उन्मार्ग गमन होते आणि हे दोष जेव्हा बुद्धिस्थ हृदयामध्ये जाऊन मनोवह स्रोतसात जाऊन रज आणि तमला सत्वापेक्षा वाढवतात, तेव्हा उन्माद हा डिसीज होते. आणि उन्माद डिसीज झाल्यामुळे काय होते? मनोभ्रंश, म्हणजे मनाचा भ्रंश होते. ते आपण बघितलंच होतं इथे की सगळ्यात पहिला फॅक्टर आणि इम्पॉर्टंट मनच असते उन्मादात. तर याचा संप्राप्तीचा श्लोक काय सांगितलेला आहे? तैहि अल्पसत्वस्य मलाहा प्रदुष्टा बुद्धेर्निवासम हृदयं प्रदुष्य स्त्रोतांसी अधिष्ठायाय मनोवाहिनी प्रमोहन्त्याशु नस्य चेतः. हे झालं संप्राप्तीचा श्लोक. त्यानंतर पूर्वरूप. तर पूर्वरूप इथे लर्न ठेवायसाठी आपण डायग्राम बनवले आहेत जेणेकरून पूर्वरूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. तर पूर्वरूप आपले टोटल 13 आहेत. तर त्यासाठी आपण एक सगळ्यात पहिले मिकी माऊसचं ड्रॉइंग काढून घ्यायची आणि मग त्याच्या डोक्यापासून सुरू करायचं. तर आपण त्याच्या डोक्यापासून सुरू करू. तर सगळ्यात पहिले शिरशून्यता, म्हणजे त्याचा डोका इथे खाली आहे म्हणून शिरसह शून्यता. डोक्यानंतर आपण त्याच्या डोळ्यावर येऊ. तर डोळ्यावर चक्षुषो आकुलत्व, म्हणजे त्याच्या चक्षुमध्ये एक आकुलता असते. त्यानंतर डोळ्या झाल्यावर त्याच्या कानाकडे येऊ. कानावर काय आहे? स्वनश्च कर्णयोः, म्हणजे कानात सतत काहीतरी आवाज येत असतो. त्यानंतर त्याच्या नाकावर उच्छ्वासाधिकम, म्हणजे सतत काहीतरी असं वास येत राहतो त्याला, आणि म्हणजे अधिक वास येतो. त्यानंतर त्याच्या तोंडाकडे तर अर्दिताकृती करणम, म्हणजे अर्दित म्हणजे जे फेशियल पॅरालिसिस राहते त्याच्यात जसं तोंड वाकडं होते तसं त्याच्यात होते. त्यानंतर इथे सलायवा पडताना सांगितलेलं आहे, तर त्याच्या तोंडातून सतत सलायवा पडत राहतो म्हणून आस्य संस्त्रवनम. ठीक आहे. तर हे झाले डोक्यापासून आपण सुरू केले होते. शिरसह शून्यता, चक्षुषो आकुलत्वम, मग कान स्वनश्च कर्णयोः, मग नाक उच्छ्वासाधिकम, मग तोंड अर्दिता आकृतीकरणम, त्यानंतर सलायवा आस्य संस्त्रवणम. त्यानंतर त्याच्या हार्टकडे यायचं. हार्टमध्ये काय? हृदग्रहम. त्यानंतर उदर्दितम आणि ज्वरश्च भीक्षणम, म्हणजे त्याला पूर्ण बॉडीवर उदर्द, जी एक डिसीज असते ना कोट
उदर्द आणि शीतपित्त हे तुम्ही शिकले असाल. तर त्याच्यात पहिले कोट होते, त्यानंतर उदर्द होते. तर त्याला पूर्ण बॉडीभर उदर्द डिसीज होते आणि ज्वरक्ष भिक्षणम म्हणजे पूर्ण त्याला शरीरात संतापही होतो आणि ज्वर येते. हे झाले 8 जे आपण हे झाले 8 फॅक्टर्स म्हणजे 8 पूर्वरूप जे आपण त्याच्या बॉडीनुसार लक्षात ठेवले. मग आता त्याचे स्वप्नात तर जे उन्मादाचे पेशंट्स असतात त्यांना स्वप्नामध्ये 2 गोष्टी दिसतात. एक तर म्हणजे स्वप्ने कलुष भोजनम म्हणजे स्वप्नामध्ये सडलेले भोजन दिसते आणि तो सडलेले भोजन खात आहे असं त्याला दिसते. त्यानंतर स्वप्ने च भिक्षण दर्शनम म्हणजे स्वप्नात भूत प्रेत किंवा राक्षस असेही दिसते. तर हे 10 फॅक्टर्स झाले त्याच्या म्हणजे फिजिकल आणि मेंटली रिलेटेड. त्यानंतर अजून जे 3 पूर्वरूप आहेत ते कसे लक्षात ठेवायचे? हवा, पाणी आणि जमीन. हवा, पाणी आणि जमीन असं 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. तर जो 11वा पूर्वरूप आहे त्यात त्याला जे वायुमंडल राहते म्हणजे जे टॉर्नॅडो राहते त्याच्यात फिरल्यासारखं वाटते. तर त्याला काय म्हटलेलं आहे? वात कुंडलिका भीश्च उन्मथनम. त्यानंतर पाणीमध्ये त्याला बुडल्यासारखं वाटते आणि ते पण स्वच्छ पाण्यात बुडल्यासारखं नाही, तर जे चिखलाचं पाणी राहते, खराब पाणी राहते त्याच्यात त्याला बुडल्यासारखं वाटते. म्हणून यात इथे काय म्हटलेलं आहे? कलुषा नाम अंबस्स वार्ते निमज्जनम म्हणजे कडूष म्हणजे खराब झालेल्या पाण्यात, अंब म्हणजे पाणी, पाण्यात त्याला निमज्जन म्हणजे बुडल्यासारखं वाटते. त्यानंतर जे अगोदरच्या काळात जे हे होते काय तेल काढायसाठी चक्र्या वापरत होते, त्या चक्र्यांवर किंवा कुठल्या पण चक्क्यावर त्याला गोल गोल सतत फिरल्यासारखं वाटते. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? तिल पीडक चक्राधिरोहण किंवा यालाच आपण भ्रमश्च गतस्य असेही म्हणू शकतो. तर असे 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. हे हवा, पाणी आणि जमीन असे टोटल 13 याचे पूर्वरूप आहेत. 10 त्याच्या फिजिकली आणि मेंटली रिलेटेड आणि मग हे 3 हवा, पाणी आणि जमीन म्हणून असे 3 लक्षात ठेवायचे. नंतर हा जे आहे हे एक लक्षण आहे, हे पूर्वरूप नाही आहे पण याला इथे इन्क्लूड केलं आहे. हे आहे भ्रष्ट साररथी वत रथ. भ्रष्ट साररथी वत रथ म्हणजे जे हे राहते आपला म्हणजे असा रथ चालवणेवाला ज्याची बुद्धी किंवा ज्याचं मन भ्रष्ट झालेलं आहे. तो कसा कुठेही रथ घेऊन जातो, त्याला काही भान नसतो. तसंच या उन्मादाच्या पेशंट्सच्या लक्षणांमध्ये आपल्याला दिसून पडते.